रुपयात पीक विमा देण्याच्या योजनेचा राज्य सरकारकडून मोठा गाजावाजा केला जातोय। मात्र हा पीक विमा शेतकऱ्यांसाठी फास्ट ठरतोय। कॉमन सर्व्हिस सेंटरवर पीक विमाच्या अर्जासाठी शेतकऱ्यांकडून तब्बल 50 ते 100 रुपयांची मागणी केली जाते। साम टीव्हीच्या रियालिटी चेक मध्ये नाशिक जिल्ह्यातील मालेगाव आणि चांदवडमधील एक धक्कादायक वास्तव आता समोर आलंय। 1 रुपयात पीक विमा योजनेच्या नावावर शेतकऱ्यांकडून राजरोस वसुली सुरू असल्याचं हे धक्कादायक वास्तव उघडकीस आलेलं आहे आणि त्याचमुळे कृषी मंत्री महसूल मंत्री याकडे आता लक्ष देणार का असा सवाल सध्या उपस्थित केला जातोय। तर 1 रुपयात पीक विमा देण्याच्या योजनेचा राज्य सरकारकडून मोठा गाजावाजा केला जातोय। कालच अर्थसंकल्पात सुद्धा या संदर्भातली ही जी योजना आहे ती पुढे सुरू ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने केलेला असून या संदर्भातली मोठी घोषणा सुद्धा केली। मात्र वास्तव आपल्याला काहीतरी वेगळं सांगतंय। मात्र हा पीक विमा शेतकऱ्यांसाठी फास्ट ठरतोय। एक रुपयात पीक विमा आहे त्याचे काढलं जातं का? काय काय लागेल त्याच्यासाठी? आधार कार्ड, बँकेचं पासबुक। हां, आणि किती पैसे लागतील? 100 रुपये। 100 रुपये पण ते 1 रुपयामध्ये आहे का? हां, मग त्याला पहिले तुम्ही पैसे भरायचे ना, गव्हर्नमेंट चार्जेस ते नाही, त्याला 1 रुपये भरायचे मला। हां का? फॉर्म भरायचे 80 रुपये, म्हणजे फॉर्म भरायचे 80 रुपये। ठीक आहे, ओके, थँक्यू। वडिलांचं पीक विम्याचं काढायचं आहे। कोणत्या गावचं? ते इथले भेंडी वरवंडी। उतारा लागेल, सातबारा खाते उतारा लागेल, हां, आधार कार्ड लागेल, बँक पासबुक लागेल। आधार कार्ड, पॅन कार्ड आणि बँक पासबुक, बँक पासबुक, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक आणि खाते उतारा लागेलच का? खर्च बघावं लागेल ते नेमकी चालतं की खर्च किती? हां, खर्च 50। पीक विम्याची मुदत किती हो? 15 जुलै साईड जाम होऊन जाते, करायचं करून आधार कार्ड आहे का? काय काय लागेल? आधार कार्ड, पासबुक द्या, बाकी उतारा करून। उतारायला किती पैसे लागतात? 30 रुपये। आणि खर्च किती झाला? किती घट नाही, 2च उतारे, आपलं 2 उतारे, 2 फॉर्म भरायचे। 130 लागते, म्हणजे 260 260 ना? तर राज्यामध्ये 70 लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी होते। 1 रुपयात पीक विमा नोंदणीची अंतिम मुदत 15 जुलैपर्यंत देण्यात आली आहे। सीएससी केंद्रांवर अर्ज भरण्यासाठी त्यामुळे शेतकऱ्यांची गर्दी होतीये। शेतकऱ्यांकडून मात्र 50 ते 100 रुपयांची मागणी केली जाते। शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा मिळणं अपेक्षित आहे। असं असताना केंद्राकडून सीएससी केंद्राला 40 रुपये मानधन निर्धारित असतं। संबंधित विमा कंपनीकडून सीएससी केंद्रांना हे मानधन दिलं जातं। मात्र असं असताना सुद्धा शेतकऱ्यांकडून अधिकचे 50 ते 100 रुपये हे का मागितले जातात असा संतप्त सवाल उपस्थित होतोय। तर या सगळ्या संदर्भात शेतकरी नेते अजित नवले आणि राजू शेट्टी यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूयात। साम टीव्हीचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो। शेतकऱ्यांना अत्यंत त्रास देणारा आणि वेदना देणारा जो मुद्दा आहे तो आपण हायलाइट करता आहात। ही वस्तुस्थिती आहे। ज्या ठिकाणी विमा काढला जातो तिथे शेतकऱ्यांची अत्यंत हेळसांड केली जाते, अडवणूक केली जाते, आर्थिक लूट सुद्धा केली जाते। एकीकडे 1 रुपयाला विमा देतो म्हणायचं आणि दुसरीकडे मात्र 50 ते 100 रुपये ह्या त्या ठिकाणच्या सेतू चालक असतील किंवा सेंटर चालक असतील त्यांनी लुटायचे। हा सर्रास महाराष्ट्रभर प्रकार सुरू आहे। दुसऱ्या बाजूला इतकं सगळं करून सुद्धा प्रत्यक्षामध्ये ज्यावेळी भरपाई मिळण्याची वेळ येते, ज्यासाठी विमा काढलाय त्याचा उपयोग करून घेण्याची वेळ येते, कंपन्या अक्षरशः भरपाई द्यायला नकार देतात। त्यावेळी हे संस्था चालक असतील, सेंटर चालक असतील, कुणीही जबाबदारी घेत नाही, सरकार जबाबदारी घेत नाही, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून दिलं जातं। पीक विमा केवळ कंपन्यांना नफा कमवण्याच्यासाठी अस्तित्वात आलाय असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर येते। आपलं अभिनंदन, आपण हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा महाराष्ट्राच्या केंद्रस्थानी आणलेला आहे। नक्कीच आपण पाठपुरावा करू। किसान सभेच्या बीड विभागाने काल जे आंदोलन केलं त्यात सुद्धा हा मुद्दा उपस्थित करण्यात आलेला होता आणि सुदैवानं बीडचे कृषी मंत्री असल्यामुळे त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन पीक विम्याच्या बद्दलच्या ज्या सगळ्या समस्या आहेत
पीक विमा काढताना होणारी लूटमार आहे, त्याचबरोबर प्रत्यक्ष भरपाई मिळताना जी लूटमार आहे, याबाबत किसान सभा नक्की आवाज उठवेल आणि या संदर्भात जाब सुद्धा संबंधितांना विचार. दरम्यान या सगळ्या संदर्भात संजय राऊतांनी नेमकी काय प्रतिक्रिया नोंदवली आहे बघूया. प्रत्येक गोष्ट विकत घ्यायची हे जे मोदी शहांचं धोरण आहे तेच या महाराष्ट्रामधल्या घटनाबाह्य सरकारने राबवलं. 2 फॉर्म भरायचे 130 लागते म्हणजे 260 रुपये. 260 ना. ते पीक विम्याची मुदत किती हो? 15 जुलै साईड जाम होऊन जाते, करायचं असेल करून घ्यायचं. आधार कार्ड आहे का? काय काय लागेल बाबा? आधार कार्ड पासबुक द्या, बाकी उतारा करून घ्या. उतारायला किती पैसे लागतात 30 रुपये. आणि खर्च किती झाला? किती घट नाही 2च उतारे, आपलं 2 उतारे 2 फॉर्म भरायचे 130 लागते म्हणजे 260 रुपये. 260 ना. ते पीक विम्याची मुदत किती हो? 15 जुलै साईड जाम होऊन जाते, करायचं